मुलांनो, आपण नेहमी ऐकतो की अडचणी या माणसाला मागे ओढतात. पण काही लोक अडचणींवर मात करून जगाला नवा मार्ग दाखवतात. अशाच महान व्यक्ती म्हणजे स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 रोजी इंग्लंडमध्ये झाला. ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. फक्त 21 वर्षांचे असताना त्यांना एक गंभीर आजार झाला, ALS म्हणजे नसांचा आजार. हळूहळू त्यांच्या शरीरातील सर्व अवयव निकामी होत गेले. ते हातपाय हलवू शकत नव्हते, चालू शकत नव्हते, बोलूही शकत नव्हते. डॉक्टरांनी त्यांना फार काळ जगणार नाही असे सांगितले. पण हॉकिंग यांनी हार मानली नाही. त्यांनी संगणकाच्या मदतीने बोलण्याची पद्धत शोधली आणि व्हीलचेअरवर बसून अद्भुत संशोधन केले. ब्लॅक होल्समधूनही विकिरण बाहेर पडते हा त्यांचा शोध आज जगभर प्रसिद्ध आहे. बुक त्यांनी सामान्य लोकांनाही विज्ञान समजावे म्हणून अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे पुस्तक लिहिले, जे जगभरात लाखो लोकांनी वाचले. रेनबो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा. शारीरिक अडचणी असूनही त्यांनी कधीच हार मानली नाही. आपल्या बुद्धिमत्तेवर आणि चिकाटीवर विश्वास ठेवून ते जगातील महान शास्त्रज्ञ झाले. त्यांनी दाखवून दिले की अडचणी ही थांबवण्यासाठी नसतात, तर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. मुलांनो, स्टीफन हॉकिंग यांची कहाणी आपल्याला सांगते की शरीर अपंग असलं तरी मन अपंग नसावं.